विदर्भी देशामध्ये आणि विदर्भी संस्कृतीमध्ये आपण प्रभू येशूची साक्ष कशी देऊ शकतो? तुम्हाला माहिती आहे की आपण ख्रिस्ती नव्हे तर एका विदर्भी देशात जन्मलेलो आहोत, त्या देशाचे नागरिक आहोत. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची सुवार्ता शुभवर्तमान गाजवण्याची, त्याची साक्ष देण्याची किंवा साक्ष होण्याची वेळ येते, त्यावेळेस आपण नेमकं काय सांगायचं, कसं सांगायचं, आणि ते सांगितल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटतात, काय होतं, कशामुळे ते सांगायचं, कशामुळे सांगावं असं वाटतं. बरेच जणांना वाटतं की त्याची साक्ष द्यावी, त्याचं वचन गाजवावं, नाही का? पण नेमकं काय गाजवावं? ज्यावेळेस पब्लिक मिटिंगचं पहिलं इन्व्हिटेशन आलं, आणि तोपर्यंत मी फक्त चर्चमध्ये उपदेश केलेले होते, पण पब्लिक मिटिंग ग्राउंडवर आणि सर्व विदर्भीन हँडबिल छापून की प्रभू आता विदर्भ्यांना कसं काय सुवार्ता सांगू, कुठून सुरुवात करून काय, आणि तो प्रश्न होता. पण देवाने सहाय्य केलं, आणि आज आपण हेच देवाच्या वचनातून पाहू आणि प्रेरित पाऊलाकडून शिकू की ख्रिस्ताची साक्ष आपण विधर्मी देशात विधर्मी लोकांना कशी द्यावी, कशी देऊ शकतो, आणि त्याचे परिणाम काय होतात, होऊ शकतात. पौलाच्या जीवनाचा अभ्यास करत असताना आजचा हा तिसरा संदेश आहे, आणि या संदेश मालिकेचं नाव आहे परिवर्तन झालेल्या मनुष्याचा वारसा. परिवर्तन झालेल्या माणसाचा वारसा, द लिगॅसी ऑफ अ कन्व्हर्टेड मॅन. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे विटनेसिंग फॉर क्राइस्ट. ख्रिस्तासाठी साक्ष देणे, ख्रिस्तासाठी साक्ष देणे. आता आपल्याला माहिती आहे की पौल हा विदेशांचा प्रेषित म्हणून देवाने त्याला निवडलेलं होतं. त्याचं जीवन कसं होतं, तो किती डेंजर माणूस होता, किती दहशतवादी होता, कसा त्यांनी किती लोकांचा, ख्रिस्ती लोकांचा छळ केला, वध केला, मारून टाकला नाही, टेरर म्हणून असताना कशी प्रभू येशूने त्याची वाटेत भेट घेतली, त्याचं परिवर्तन केलं आणि त्याला कसं बदललं की तो शाऊलाचा पाऊल झाला. देव कोणाला कधी कसंही बदलू शकतो, म्हणून आपण म्हणू नाही शकत की ही कधी सुधारणार नाही, तो कधी वळणार नाही. तो कधी कसा वळल, देव कसं वळविल, हे कोणी सांगू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आपलं काम फक्त वचन गाजवणं, सांगणं आहे. आपलं काम न्याय निवडा करणं नाही. प्रेषितांच्या कृत्याच्या 17व्या अध्यायामध्ये एक घटना आहे की ज्या वेळेस पौल सेवा करत असताना एका गावात, एका शहरात तो पोहोचला, आणि त्या शहराचं नाव होतं ॲथेन्स. ग्रीस देशात एक हे गाव आजही आहे. ह्या 17व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की पहिल्या 15 वचनामध्ये की तो थेसलिका आणि बरोया या ठिकाणी सुवार्ता गाजवत असताना विरोध झाला. काही लोकांनी विश्वास ठेवला, काही लोकांनी विरोध केला, दंगल केली, आणि त्याला त्या ठिकाणी निघून जावं लागलं. आणि तो तिथून निघून ॲथेन्स किंवा अथेने या ठिकाणी आला, ग्रीस देशामध्ये. आता तो एकटा निघून गेल्यानंतर मागे जे त्याचे सहकारी होते, सिलास आणि तिमोथेय, हे मागे होते. आणि तो पुढे आल्यानंतर तो वाट पाहत होता की ते दोघं त्या ठिकाणी येऊन त्याला जॉईन होतील. आणि मग त्या ठिकाणी तो असताना, वाट पाहत असताना काय झालं बघा. प्रेषितांचे कृत्य 17वा अध्याय आणि वचन 16, ॲक्ट्स 17:16. पौल अथेनेस त्यांची वाट पाहत असता ते नगर मूर्तीने भरलेले पाहून त्याच्या मनाला संताप झाला. इतिहास जर तुम्ही वाचला तर ग्रीस देश, ग्रीक फिलॉसॉफी ही अतिशय प्रसिद्ध असे आहे. ग्रीक आर्ट, ग्रीक फिलॉसॉफी, ग्रीक तत्वज्ञान. आणि ॲथेन्स हे शहर प्राचीन काळापासून कला संस्कृतीसाठी, ग्रीक कला आणि ग्रीक संस्कृतीसाठी जगप्रसिद्ध होतं. प्रभू येशूच्या जगात येण्याच्या पूर्वीपासून ते एक प्रसिद्ध नावाजलेलं शहर होतं, आणि ग्रीक संस्कृती, ग्रीक तत्वज्ञान हे जगभर पसरलेलं होतं. म्हणजे त्या ठिकाणचे लोक हे अडाणे नव्हते, तर विद्वान, ज्ञानाला मान देणारे अतिशय विद्वान असे होते. आणि त्या ठिकाणी पौल पोहोचलेला आहे.
इतिहासात आपण पाहतो की सॉक्रेटिस, प्लॅटो, ॲरिस्टॉटल हे जे फिलॉसॉफर्स, तत्वज्ञानी होऊन गेले, हे सर्व ग्रीक होते. म्हणजे विचार करा की ग्रीक फिलॉसॉफी, ग्रीक संस्कृती ही किती महान होती. आणि त्यांच्यामध्ये 2 पंथ होते. बघा, आता त्या ठिकाणी गेल्यानंतर हे नवीन ठिकाण पहिल्याच वेळेस पाऊल ठेवल्यानंतर त्याने काय पाहिलं माहिती आहे का? त्या वचनात असं लिहिलं, त्याने पाहिलं की ते संपूर्ण शहर मूर्तीने भरून गेलेलं आहे. इतिहास असं सांगतो की त्या शहरामध्ये माणसांपेक्षा मूर्त्या जास्त होत्या. कल्पना करा, किती देव किती मूर्त्या, किती मंदिरं त्या ठिकाणी होते. आणि अशा शहरात पाऊल गेलेला आहे. आणि काय झालं, पाऊल अथेनेस त्यांची वाट पाहत असता, म्हणजे पाऊल आणि सिलास ते नगर मूर्तीने भरलेले पाहून त्याच्या मनाला संताप झाला. संताप हा शब्द करेक्ट शब्द मराठीतला नाही, ओरिजिनल मूळ शास्त्रात दिलेला आहे की हिज स्पिरिट वॉज स्टर्ड. त्याचा आत्मा खवळला, त्याचं मन हल्लं, प्रदीप्त झाला. त्याला कळवळा वाटला की देवाचे निर्मितीचे लोक नाशाच्या वाटेवर चाललेले, नरकाच्या वाटेवर चाललेले हे पाहून त्याला कळवळा आला. त्याच्या मनाला खेद झाला. बघा, विटनेसिंग फॉर ख्राइस्ट, ख्रिस्ताची साक्ष देणे. ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी, वचन गाजवण्यासाठी पहिली गोष्ट काय आवश्यकता असते माहिती आहे का? की कळवळा. शास्त्र सांगते की लोक समुदायास पाहून प्रभू येशूला कळवळा आला आणि म्हणून तो त्यांना बरं करीत असे. उन्हातानात, रानं उन्हात, डोंगर दऱ्यात बायका लेकरं घेऊन लोक त्याच्या मागे झाला. हे पाहून त्याला कळवळा येत होता. एखादा लंगडा पांगळा मनुष्य पाहून कळवळा येत होता आणि कळवळ्यातून देवाचा आत्मा कार्य करून त्यांना बरं करीत होता. म्हणून जर तुम्हाला ख्रिस्त गाजवायचा असेल, साक्ष द्यायची असेल, वचन गाजवायचं असेल, तर पहिली गोष्ट जी आवश्यक असते ती म्हणजे कळवळा. लोकांची दशा पाहून की ते पण आपल्यासारखे आहेत, आपण जर त्यांच्यासारखे असतो तर, हा विचार मनात येणं. आणि हा जर येत नसेल तर तुम्ही ख्रिस्ताची सुवार्ता सांगू शकत नाही. पाऊलाने ते शहर मूर्तीने भरलेलं पाहून त्याच्या मनाला अतिशय दुःख झालं, अतिशय खेद झाला की देवाची निर्मिती, येशू ख्रिस्ताने रक्त ज्यांच्यासाठी सांडलेलं ते सुद्धा हे लोक, पण यांना त्याची ओळख नाही. हे पाहून त्याच्या मनाला खेद झाला. आणि मग त्याने काय केलं, यामुळे तो सभास्थानात यहुद्यांबरोबर, भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळलं त्यांच्याबरोबर प्रतिदिवशी वाद करीत असे. आता पाऊल त्यावेळेस एकटा होता, ओळखीचं कोणी नव्हतं, नवीन गाव, नवीन शहर होतं. आणि तो काय करत होता, त्याने फेरफटका मारला, एक टूर केली आणि त्याला दिसून आलं की एवढे मंदिराविषयी आवेशी लोक, भक्तिमान लोक, विद्वानी लोक, पण नाशाच्या वाटेवर चाललेले लोक. आणि म्हणून त्याने जाऊन सभास्थानातील यहुद्यांबरोबर, कोणाकोणाला त्याने साक्ष दिली बघा, त्याच्या जातीच्या, त्याच्या लोकांना, यहुद्यांबरोबर, नंतर भक्तिमान लोकांबरोबर, जे धार्मिक भक्तिमान लोक होते त्यांच्याबरोबर, आणि प्रतिदिवशी आणि बाजारात जे त्याला आढळत बघा, जे कोणी बाजारात, रस्त्यात, ज्या विषयावरून तो चर्चा करून त्यांना देवाविषयी आणि प्रभू येशूविषयी सांगत असे, त्यांच्याविषयी वाद करीत असे. वाद म्हणजे संवाद. बघा, प्रत्येक वेळेस मीटिंगमध्ये सुवार्ता गाजवणं असं नसतं. कधी कधी आपण बोलता बोलता ट्रेनमध्ये किंवा एखाद्याशी गप्पा मारता मारता सुद्धा आपण देवाबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल सांगू शकतो. ते पण सुवार्ता गाजवणं. सुवार्ता गाजवणं म्हणजे प्लॅटफॉर्म पाहिजे, स्टेज पाहिजे आणि मग सुवार्ता गाजवत असं नाही आहे. लक्षात घ्या, पौलाने सुवार्ता ह्याही ठिकाणी सभास्थानात, यहुद्यांबरोबर, धार्मिक लोकांबरोबर आणि बाजारात असलेल्या ऑर्डिनरी लोकांबरोबर सुद्धा तो साक्ष देत होता. तो साक्ष देऊ लागलेला होता, कारण त्याला आता येशू ख्रिस्त कोण आहे, ज्याचा राग, ज्याचं नाव घेतला त्याचा संताप व्हायचा आता, आणि जो त्याचं नाव घेण्याला अटक करायचा, आता देवानेच त्याला अटक केली आणि तोच त्या येशू ख्रिस्ताचा झालेला आहे. आणि म्हणून तो कोण आहे, येशू ख्रिस्त कोण आहे हे कळावं
हे आता त्याच्या जीवनाचा उद्देश, त्याच्या जीवनाचा ध्येय झालेला आहे. बाकी काही उरलेलं नाही. बाकी त्याला काही व्हायचं नाही आहे, करायचं नाही. फक्त हेच करायचं आहे की ज्याने माझ्यासाठी जीव दिला, ज्याने आपला अर्पण केला माझ्यासाठी, जगासाठी, तो कोण आहे या जगाला त्याची ओळख करून देणे. हे जग नाशाकडे चाललेलं आहे हे पाहून त्याच्या मनाला खेद झालेला आहे. मिनिस्ट्री तेव्हा सुरू होती जेव्हा मनाला कळकळ वाटते. प्रार्थना दुसऱ्यांसाठी तेव्हा करू शकतो की त्यांचं कांबळ्यांनी आता येऊन सांगितलं की ब्रदर आईसाठी प्रार्थना करा. दुसऱ्यांसाठी प्रार्थना तेव्हा सुरू होते त्यावेळेस आपल्याला वाटतं की माझी आई जर आजारी असते तर, माझी मुलगी, माझा मुलगा जर आजारी असता तर मी काय केलं असतं, असं वाटणं, कळवळ. त्याच्यानंतर सेवा, त्याच्यानंतर प्रार्थना आहे. जोपर्यंत ते दुसऱ्यांचं आहे, दुसरे ॲडमिट झालेले आहे, माझं नाही आहे, तिथून साक्ष सुरू होत नाही. तेव्हा आपण साक्ष द्यायला लागत नाही. आणि मग तो त्यांच्याशी संवाद करू लागला. आणि काय झालं बघा, तेव्हा एपिकूरपंथी व स्टोईकपंथी यांच्यातील कित्येक तत्वज्ञानी लोक, आता त्या काळी त्या ग्रीस देशामध्ये दोन पंथ होते, टू काइंड्स ऑफ फिलॉसॉफीज. आणि हे इतिहासात सुद्धा आहे. दोन मेन ग्रीक फिलॉसॉफीज, एपिक्युरियस हु वॉज अ फाउंडर ऑफ एपिक्युरियनिझम. एपिकूरपंथी, एपिकूर नावाचा माणूस जो महान विद्वान तत्वज्ञानी होता, त्याच्या पंथाचे हे लोक होते एपिकूरपंथी. आणि दुसरे स्टोईकपंथी किंवा स्टॉइसिझम, की ज्याचा फाउंडर, संस्थापक होता झेनो. तर एपिकूरपंथी आणि स्टोईकपंथी हे दोन पंथ, हे दोन विचारसरणी, हे दोन तत्वज्ञान हे ग्रीस देशामध्ये ग्रीक लोकांचे प्रमुख तत्वज्ञान, त्यांची विचारसरणी ह्याच्यावर आधारलेली होती बघा. आणि ह्या दोन पंथाचे लोक काय झाले, कित्येक तत्वज्ञानी लोक त्याला आडवे आले, म्हणजे पावलाला. कित्येक म्हणाले हा बडबड्या काय बोलतो. आता त्यांनी पाहिलं होतं बाजारात कुठं पण हा सारखं बोलत असो, सांगत असो, पण नेमकं काय सांगतोय, एवढं काय त्याच्याजवळ सांगण्यासारखं आहे, एवढं काय, कोणता देव, कशाबद्दल एवढं काय सांगतोय तो. आणि त्यांना ती बडबड वाटत होती. किती लोकांना उपदेश व्यर्थ बडबड वाटते नाही का. कशाला एवढा वेळ उपदेश करायचा, 5-10 मिनिट काहीतरी करून सोडून द्यायचं चर्च. ज्यावेळेस देव कळलेला नसतो, त्याचं वचन कळलेलं नसतो, त्यावेळेस काय होतं, उपदेश बोरिंग वाटतो, व्यर्थ बडबड वाटतो, टाइम पास वाटतो. ज्यावेळेस कळतं त्यावेळेस कळतं की ते जीवनाचं वचन आहे, त्याच्यावर आत्म्यांचं भवितव्य अवलंबून आहे, स्वर्ग की नरक. ती एक देवाप्रतीची जबाबदारी आहे की आज जर हा शेवटचा दिवस त्याचं वचन गाजवण्याचा असेल तर मी प्रामाणिकपणे ते गाजवलेलं आहे का. त्यावेळेस आपण ते सिरियसली घेत. तर हे लोक विद्वानी लोक होते, PhD त्याच्या पुढचे असतील बरं का, स्टोईकपंथी, एपिकूरपंथी. आणि त्यांना वाटलं की हा कोण. आता आपल्याला माहिती की पाऊल देखील एक विद्वान होता, गमालियल असा त्यावेळेस जो ज्यूइश रब्बाय, यहुदी रब्बी म्हणजे जो विद्वान गुरु यहुद्यांचा, त्याच्या चेला पाऊल होता. म्हणजे पाऊल पेत्र, योहान यांच्यासारखा मासे धरणारा किंवा अडाणी नव्हता, लक्षात घ्या. तो हायली क्वालिफाईड होता. पण ह्या लोकांना ओळख नव्हती. त्यांना वाटत होतं व्यर्थ बडबड करतो, कुठं पण उभा राहून बडबड करतो, कोणाशी बोलतो. आज आपण त्याला भेटू आणि त्याला विचारू की काय आहे, आमच्याशी बोल. आणि मग काय झालं, त्यांनी काय म्हटलं ते त्याला आडवे झाले. वचन 18, कित्येक म्हणाले हा बडबड्या काय बोलतो. दुसरे म्हणाले हा परक्या देवांची घोषणा करणारा दिसतो, कारण तो त्यांना येशू व पुनरुत्थान याविषयी सुवार्ता गाजवीत असे. कोणी म्हटले व्यर्थ बडबड आहे, तर कोणी म्हटलं की नाही दुसऱ्या देवाबद्दल सांगतो. आणि कोण देव, येशू. आणि पाऊल कशाबद्दल सांगत होता बघा, त्या ठिकाणी कशाची घोषणा करतात, कारण तो त्यांना येशू व पुनरुत्थान याविषयी सुवार्ता गाजवीत असे. काय अंडरलाईन करायचं, येशू व पुनरुत्थान याविषयी सुवार्ता. सुवार्ता काय आहे, कोणाबद्दल आहे, तुमच्या माझ्याबद्दल नाही आहे की तुम्ही आजार येतो आणि देवाने बरं केलं, तुमची गरज होती प्रार्थनेचं उत्तर दिलं. ही सुवार्ता नाही आहे. सुवार्ता येशू कोण आणि त्याने काय केलं हे सांगणं ही सुवार्ता आहे. तुम्ही आणि मी कोण आणि काय करतो हा नाही आहे विषय.
प्रेज द लॉर्ड. सुवार्ता गाजवायची म्हणजे काय? आपल्याबद्दल नाही सांगायचं, मी तिकडं गेलो ना असं झालं, मी प्रार्थना केली तसं झालं. नाही, येशू ख्रिस्त कोण आहे आणि त्याने काय केलेलं आहे, आणि पाऊल ते गाजवत होता. विटनेसिंग फॉर क्राइस्ट. किती विशेष आहे नाही का? एकेकाळी एक जो माणूस येशू ख्रिस्ताला विरोध करणार होता, तोच येशू ख्रिस्त गाजवत आहे. असं होऊ शकतं का? हो, असं झालं, असं इतिहासात होत आलं आणि आजही होत आहे. कित्येक कट्टर लोक, विरोध करणारे चांगले चांगले, आज त्याचीच भक्ती करू लागलेले आहेत आणि त्याचं वचन गाजवू लागलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पाऊल त्यांना येशू ख्रिस्त व त्याचे पुनरुत्थान, ख्रिस्त गाजवणे, त्याचे साक्ष देणं म्हणजे ख्रिस्त कोण आहे, की तो देवचा पुत्र आहे, तो तारणारा आहे, तो पापांचं प्रायश्चित्त झालेला आहे. तुम्ही आणि मी पापी असताना आपल्या पापांची शिक्षा देवाने आपल्याला देण्याऐवजी त्याला दिलेली आहे, त्याने भोगलेली आहे आणि आपल्याला मुक्ती उपलब्ध केलेली आहे. हे सुवार्ता आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तो जिवंत आहे. पुन्हा उठला म्हणजे देवाने ते त्याचं अर्पण स्वीकारलं आणि तो देव जो पुत्र आहे हे सिद्ध झालं. म्हणून पाऊल सुवार्ता काय गाजवत होता? तुम्ही आणि मी सुवार्ता काय गाजवायची? येशू ख्रिस्त आणि त्याचे पुनरुत्थान, द डेथ अँड रेझरेक्शन ऑफ जीसस क्राइस्ट. सुवार्तेत कोणत्याही संदेशात जर हे येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान जर नसेल तर तो संदेश पूर्ण नसतो. लक्षात घ्या. काय म्हटलं मी, परत ऐका. कोणी उपदेश करताना जर त्याच्यात येशू ख्रिस्ताचा मरण आणि पुनरुत्थानाचा उल्लेख नसेल तर तो संदेश अपूर्ण असतो, ती सुवार्ता नसतेच. प्रत्येक संदेशात सुवार्ता ही गाजवली गेली पाहिजे. प्रत्येक संभाषणात आपण बोलताना त्याने काय केलं, तो कोण आहे हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि पौलाने त्यानं तेच सांगितलं. कारण पहिला प्रश्न पौलाचाही तोच होता नाही का? ज्यावेळेस त्याला प्रकाश प्राप्त झाला आणि तो घोड्यावरून खाली पडला, पहिला प्रश्न त्याने काय विचारला? प्रभू तू कोण आहेस? म्हणजे काय पौलाला माहित नव्हतं? त्याचं नियमशास्त्र तोंडपाठ होतं. नियमशास्त्र त्याच्याबद्दल साक्ष देतं. सगळे अर्पण आणि सगळं काही येशू ख्रिस्ताबद्दल आहे, हे काय पौलाला माहित नव्हतं. जोपर्यंत देव प्रकट करत नाही ते माहित नव्हतं. तरी तो धर्मवेडा होता, तरी तो एक अतिरेकी दहशतवादी होता, तरी त्याला वाटत होतं की मी देवासाठी कार्य करीत आहे, जसं अनेकांना वाटतं. आणि ऍक्च्युली ते देवाच्या विरुद्ध कार्य करत असतं. म्हणून आवेश चुकीचा नाही. आवेशाने आपण मंदिर, मस्जिद, चर्च पाडू शकतो, पण आवेश जर योग्य प्रकारे असेल, ज्ञान असेल, तर तो आवेश योग्य रीतीने चॅनल केला जाऊ शकतो. त्या आवेशाने नुकसान नाही तर एखाद्याचं बांधकाम आपण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाऊल म्हणतो की देवाने मला जो अधिकार दिलाय तो पाडून टाकण्यासाठी नाही तर बांधण्यासाठी, उभारण्यासाठी आहे. हालेलुया. म्हणून नुसतं आवेश पुरेसा नाही, ज्ञान पण पाहिजे, आणि ते योग्य प्रकारचं ज्ञान. आणि त्याने विचारतो प्रभू तो कोण आहे? त्याने नाही सांगितलं ऐका की मी देव जो पुत्र आहे, मी तुझा तारणा निर्माण करत आहे. प्रभू येशूने पावलाला काय उत्तर दिलं माहिती का? ज्या येशूचा तू छळ करतोस तोच तो मी आहे. ज्या नावाचा त्याला तिटकारा होता तेच नाव प्रभू येशूने घेतलं आणि सांगितलं की ज्या येशूचा तू छळ करतो तोच तो मी येशू आहे. आणि काय वाटलं असेल विचार कर, धडकन घोड्याहून खाली पडला की आता त्याच्याशी गाठ पडलेली, आता माझं काय होईल, आता मी जिवंत राहील का नाही. बघा, तर पौलाने येशू ख्रिस्त व त्याचं पुनरुत्थान गाजवलं, याविषयीची सुवार्ता गाजवत असते. नंतर त्यांनी वचन 19 त्याला धरून अरिपगावर नेऊन म्हटले, एक टेकडी आहे आणि त्या टेकडीला अरिपगा, आणि त्या टेकडीवर नेऊन म्हटले तू हे दिलेले नवे शिक्षण काय आहे हे आम्हाला कळवशील काय. त्यांनी मीटिंग ठरवली, ते सर्व एकत्र आले आणि ते म्हटले की आपण त्या टेकडीवर जाऊन बसू आणि काय तू लोकांना काय सांगतो, कोणत्या देवाबद्दल काय, हे आम्हाला सांगशील का, असं त्यांनी त्याला इंटरेस्ट दाखवून विनंती केली. त्यांचा अर्थ काय बघा, वचन 20.
कारण तू आम्हाला अपरिचित गोष्टी ऐकवित आहेस. या त्यांनी कधीच ऐकल्या नव्हत्या. त्यांचा अर्थ काय हे समजावे अशी आमची इच्छा आहे. त्यांनी इच्छा प्रकट केली. आणि जेव्हा कोणी इच्छा प्रकट करताना त्यावेळेस सांगणं हे आपलं काम असतं. मग असं म्हणायचं ना, थांबा थांबा मी अजून स्टडी करतो. जे माहित आहे, जेवढं येत आहे तेवढं आपण सांगायचं असतं. प्रेज द लॉर्ड. इकडे लक्ष द्या. वचन 21. सर्व अथनेकर व तेथे राहणारे परके लोक यांना काही नवल विषय सांगणे किंवा ऐकणे याशिवाय कशातही आपला वेळ घालवणे होत नसे. म्हणजे काय बघा, आता हे लोक इंटरेस्ट दाखवतात, पण त्यांना इंटरेस्ट कशात होता माहिती का? ह्या वचनात सांगितलंय की त्यांना काहीतरी नवीन ऐकण्याचा इंटरेस्ट होता. रोज काहीतरी नवीन कोणीतरी सांगा, कोणीतरी ऐका आणि आमचा टाइमपास करा. आणि आज कितीतरी लोकांना तसं ऐकायला आवडतं नाही का? काहीतरी नवीन, काहीतरी चेंज. आणि नवीन आहे देवाच्या वचनात, नाही असं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, एवढ्या वर्षात कधीच एकही संदेश रिपीट केलेला नाही आहे, एकही सिरीज कधी रिपीट झालेली नाही आहे. पण हे लोक टाइमपास लोक होते. यांची सवय काय होती की रोज संध्याकाळी त्या टेकडीवर बसायचं, जमायचं आणि कोणाकडून काहीतरी नवीन ऐकायचं आणि नवीन सांगायचं. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की याविषयी कशातही त्यांना आपला वेळ घालवणे होत नसे. म्हणजे वेळ घालवण्यासाठी होते. म्हणजे खरा इंटरेस्ट होता का? नाही आहे. पण तरीही ते एकत्रित आले म्हणून पौलाने ती संधी घेतली आणि तो उपदेश करू लागला. बघा, काही वेळेस कधी कधी लोक थट्टा म्हणून विचारतील, सांगा बरं मग असं शास्त्रात का लिहिलं, मग तसं का झालं? इंटरेस्ट नसतो, आपल्याला दिसतं की माहीत नाही, टाइमपास आहे. पण जर इच्छा दाखवली तर आपल्याला माहित की देवाचं वचन गाजवण्याची संधी आहे. आणि पौलाने बघा त्याचा उपदेश नंतर सुरू केलेला आहे. वचन 22 ते 31 मध्ये पौलाचा उपदेश आहे, आपण वाचू. तेव्हा पौल अरिपेगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथनेकरांनो, तुम्ही दैवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. बघा, त्यांनी सुरुवात कुठून केलेली. तो त्यांच्यावर टीका करीत नाही आणि नावं ठेवत नाही, पण त्याच पॉईंटवर घेऊन तो सुरुवात करतोय. बरेच लोकांना सेन्स नसते की सुवार्ता कशी सांगायची, कुठून सांगायची. ते डायरेक्ट विरोध करतात, डायरेक्ट म्हणतात हे काढून टाका, ते करू नका, हे करू नका. तो रॉंग अप्रोच आहे, चुकीचा अप्रोच असतो. बघा, तो म्हणतो की मला आनंद वाटतो की तुम्ही धार्मिक आहात, अनेक दैवतांना मान देणारे आहात. का तर मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहिल्या, त्यात अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. म्हणजे काय, पौलाने मंदिराला व्हिजिट केली का? हो, त्यांनी मंदिराला व्हिजिट केली, पाहिलं. आणि मग त्याला दिसून आलं की एक मंदिर आहे, त्या मंदिरावर लिहिलेलं होतं की अज्ञात देवाला. बरेच वेळेस लोकांना असं वाटतं की मंदिरात आपण गेलं नाही पाहिजे, मंदिरात जाऊ नये. आमच्या लहानपणी हे मुक्तिधाम हे बांधण्यात आलं आणि त्या काळात एक फॅड होतं आणि अनेक वेळेस मी त्या मध्ये जाऊन पाहिलेलं आहे. अनेक वेळेस अधिकाऱ्यांबरोबर वणी आणि त्र्यंबकेश्वर, शिर्डी आणि देवस्थान. आणि काही लोकांना असतं की बाळासाहेब तुम्ही शिर्डीला गेले होते, वणीला गेले होते. या ठिकाणी शास्त्र सांगते की पौलाने त्या ठिकाणी त्या मंदिरात जाऊन भेट घेतली, पाहिलं आणि जाणून घेतलं की त्यांची थिंकिंग, त्यांची फिलॉसॉफी, विचारसरणी कशी आहे. तो म्हणतो की तुमच्या पूज्य वस्तू पाहिल्या आणि मग काय आढळलं की त्या अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली एक वेदी मला आढळली. मंदिरात गेला म्हणून ती वेदी आढळली नाही का? मंदिराच्या जवळ गेला म्हणून आढळले नाही का? ते सैतानाचं आहे म्हणून लांब राहिला असतं तर कळलं असतं का? नाही. तर कधी कधी आपण असं ऑफ ट्रॅक होतो, साईड ट्रॅक होतो, वेड्यासारखं करतो. सुवार्ता कशी गाजवायची आणि कशी गाजवली बघा. अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली, ज्याचे तुम्ही न ओळखता भजन किंवा भक्ती करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. आता बघा, वेगवेगळे मंदिरं होते वेगवेगळ्या देवांच्या नावाने. इकडे लक्ष द्या. आणि एक मंदिर असं होतं की त्याच्यावर लिहिलं होतं अज्ञात देवाला. म्हणजे त्यांचा असा विश्वास होता की समजा एखादा देव किंवा देवी जर राहून गेली आणि तिचा किंवा त्याचा कोप जर भडकला
आणि आमचा नाश होईल, म्हणून त्या पण देवाच्या नावाने एक वेदी बांधून मंदिर, आणि म्हणून ही वेदी हे मंदिर होतं अज्ञात देवाला. तो म्हणतो त्या देवाबद्दल मी तुम्हाला सांगतो, आणि मग तो कोण आहे हे तो त्याला सांगतो, त्यांना सांगतो, हे तुम्हाला जाहीर करतो. वचन 24, ज्या देवाने जग व त्यातील अवघे केले तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे. मग त्या देवाबद्दल तो सांगतो की तो निर्माण करता देव आहे, की देव हा निर्माण करता आहे. माणूस देवाला नाही निर्माण करीत, देवाने माणूस निर्माण केला, हे तो त्यांना सांगत आहे. आणि इथंच त्यांची फिलॉसॉफी, त्यांचं तत्वदान त्यांनी उद्ध्वस्त केलं, उडवून दिलेलं आहे. तो म्हणतो तुम्ही हे सर्व करता, तुम्ही हे सर्व हाताने केलं, रांगोटी सगळं कारागिरीचं काम केलं, पण माणूस देवाला नाही घडवू शकत, देवाने आपल्याला घडवलेलं आहे. तो म्हणतो, आणि पुढे तो म्हणतो की तो आकाशाचा पृथ्वीचा प्रभू आहे, ही इज लॉर्ड, मालक आहे, निर्माण करता आहे. बघा नंतर तो काय गाजवतो, म्हणून तो हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. तो इतका महान आहे, इतका महान आहे, इतका मोठा आहे की किती मोठं मंदिर बांधलं तरी तो त्याच्यात मावणार नाही. तो म्हणतो की तो अदृश्य आहे, तो इतका महान आहे की एका सीमित लिमिटेड जागेमध्ये त्याचं अस्तित्व नसतं, तो सर्वत्र आहे. पाऊल हे सांगत आहे की गॉड इज ओमनीपोटेंट, गॉड इज अ क्रिएटर, तो उत्पन्न करता आहे. ही इज ओमनिशियंट, ही इज ओमनी प्रेझेंट, तो सर्वत्र आहे, हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. आणि पुढे तो काय म्हणतो बघा, आणि त्याला काही उणे आहे म्हणून मनुष्याच्या हाताने त्याची सेवा घडावी असे नाही. म्हणजे तो म्हणतो की आपण त्याची सेवा करतो किंवा केली पाहिजे, त्याला वाटतं, त्याला बोर होतं म्हणून आपण येऊन गाणे म्हणायचे आणि त्याची प्रार्थना, असं नाही आहे. तो म्हणतो आपल्याशिवाय पण तो होता आणि राहील आणि आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो म्हणे आपण काहीतरी त्याचा टाइमपास करतो, असं नाही आहे. प्रेज द लॉर्ड. किती जण समजतं मी काय बोलतो ते. कशासाठी भक्ती केली पाहिजे, कशासाठी ते लोक भक्ती करतात, विदेशी लोक भक्ती करतात, त्या भक्तीचा उद्देश तो सांगत आहे. की तो म्हणतो त्या देवाची भक्ती कशासाठी केली जाते, काहीतरी त्याला कमी आहे म्हणून नाही आहे, तो परिपूर्ण आहे. म्हणून मनुष्यांच्या हाताने त्यांची सेवा घडावी असे नाही, तर जीवन, प्राण व सर्व काही तोच सर्वांना देतो. आणखी तो सांगतो की तो देव, अज्ञात देव, जे तुम्ही लिहिलंय तुमच्या मंदिराच्या वेदीवर अज्ञात देवाला, तो अज्ञात देव निर्माण करता तर आहेच, पृथ्वीचा प्रभू तर आहेच, सर्वत्र तर आहेच, पण तो आणखी काय आहे, जीवन देणारा देव आहे. तो जिवंत करणार आहे, तो सर्व प्राणी मात्रांना, मनुष्यांना जीवन देतो. नंतर वचन 26, आणि एकापासून मनुष्याची सर्व राष्ट्रे उत्पन्न करून त्यांनी सगळ्या भूपृष्ठभागावर राहावे असे त्याने केले. तो म्हणतो की त्याने एक माणूस निर्माण केला, त्याच्यापासून लोकांची निर्मिती झाली आणि सर्व पृथ्वीवर मानवाची निर्मिती झाली, असे त्याने केले. म्हणजे तो म्हणतो, पाऊल त्यांना सांगत आहे की त्या देवाने एक माणूस निर्माण केला, माणूस तुम्हाला मला, तो म्हणतो त्याने निर्माण केलेला आहे आणि त्याच्यापासून ही निर्मिती झालेली आहे. बघा कशा प्रकारे पाऊल सुवार्ता गाजून, कशा प्रकारे तो त्यांना साक्ष देत आहे. बघा विदेशी लोकांना, विधर्म्यांना कशा प्रकारे काय सांगितलं गेलं पाहिजे. बघा पाऊलाच्या संदेशामध्ये 3 गोष्टी आपल्याला आढळतात. पहिली गोष्ट आहे, तो सांगतो की देव कोण आहे. वचन 22 आणि 23, की देव कोण आहे हे तो त्यांना प्रकट करीत आहे. वचन 22 आणि 23 मध्ये की तो निर्माण करता आहे, सर्वत्र आहे, सर्व समर्थ आहे. 2 प्रकारचं प्रकटीकरण देवाने त्याच्याविषयीचा दिलेला आहे. एक निसर्गाच्या द्वारे आणि एक माणसाच्या मनाला. स्तोत्र 19:1 सांगतं की आकाश परमेश्वराचा महिमा वर्णिते. रोमकरास पत्र 1 आणि 20 मध्ये सांगितलं की निर्मलेल्या वस्तूवरून, पदार्थावरून देव आहे याचं सर्वांना ज्ञान होते. म्हणजे देवाने त्याचं सेल्फ डिस्क्लोजर, स्वतःचं प्रकटीकरण, त्याचं अस्तित्व माणसाला प्रगट केलेलं आहे की हे आपोआप झालं नाही, तुम्ही तयार केलं नाही, मी तयार केलेलं आहे. देव तुम्ही नाही, मी आहे. तुम्ही मला नाही निर्माण केलं, मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे.
दोन प्रकारचे प्रकटीकरण देवाने माणसाला दिले, एक बाह्य रूपाने निसर्गाच्या द्वारे आणि दुसरं आंतरिकरित्या माणसाच्या मनाच्या द्वारे. रोमकारास 1 आणि 19. टू द कॉन्शन्स. प्रत्येकाला माहिती आहे, किती दुष्ट असो कोणी असो, त्याला माहिती आहे की कुठंतरी कोणीतरी देव आहे आणि आपण त्याला दान धर्म केलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. ही उपजत बुद्धीची आहे का? कारण एक पार्ट देवाचा आहे आणि एक पार्ट मातीचा आहे. ती बुद्धी सुचवते. म्हणून एक्सटर्नल रेव्हलेशन फ्रॉम नेचर, बाह्यरूपी प्रगटीकरण निसर्गाच्या द्वारे, आणि माणसाला एक आतून एक प्रगटीकरण देवाने दिलेलं आहे त्याच्या मनाच्या द्वारे, की कोणीतरी आहे, तो हे जग आणि मला चालवित आहे. कोणीतरी कुठंतरी आहे, कोण आहे माहीत नाही पण आहे. हे इंटरनल रेव्हलेशन, आंतरिक प्रगटीकरण. आणि माणसाने हे नाकारलेल्यामुळे तो पुढे जाऊ शकतो. म्हणजे देवाने त्याचं प्रगटीकरण, तो म्हणतो, पाऊल त्यांना सांगतो की दिलेला आहे. आणि मग पुढे तो काय म्हणतो बघा, वचन 26. आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या. तो म्हणतो त्या देवाने सर्व राष्ट्र, देश, लोक निर्माण केले आणि काय केलं, त्यांचे नेमलेले समय त्याने ठरवले, सीझन त्याने ठरवले आणि सीमा पण त्याने ठरवल्या. देशाच्या बाउंड्रीज है ना, पृथ्वीचे बाउंड्रीज. तो समुद्राला अडवतो है ना, समुद्राची बाउंड्री तिथपर्यंत राहते. म्हणजे हे तो त्यांना सांगत आहे की तो देव पृथ्वीवर नियंत्रण करणारा देव आहे. म्हणून तो म्हणतो की असा देव हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. असा देव इतका छोटा नाही की तुम्ही तुमच्या हाताने बांधू शकता. असा देव इतका छोटा नाही की तुमच्या सीमित बुद्धीने, ज्ञानाने तुम्ही समजू शकता. तो त्याच्यापेक्षा कितीतरी महान आहे. आणि यांना भूषण त्यांच्या तत्वज्ञानाचं, त्यांच्या ज्ञानाचं होतं. जसं आज अनेकांना आहे. त्यांना वाटतं की आपल्या ज्ञानाने, डिग्रीने, शिक्षणाने आपण देवाला ओळखू शकतो. पण जेवढं जास्त शिकतात तेवढं त्याचं प्रश्न असतात. उत्तर नसतं, प्रश्नच असतात. ते प्रश्नच विचारत सुटतात. सांगायला गेलं ते प्रश्नच आपल्याला विचारतात. पण जेव्हा दैवी प्रगटीकरण मिळतं तेव्हा आपण दुसऱ्याला प्रश्न नाही तर उत्तर होतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्यापूर्वी, स्वर्गात जाण्यापूर्वी शिष्यासारखे प्रश्नाचा भडीमार करीत होते. तुझं येणं कधी होईल, कधी होईल, काय होईल, काय होईल. पण ज्यावेळेस तो स्वर्गात गेल्यानंतर त्यांना पवित्र आत्मा मिळाला त्यावेळेस त्यांनी प्रश्न नाही विचारले, त्यांनी प्रश्नांची उत्तरं ते द्यायला लागले. ते येशू ख्रिस्त जाऊन गाजू लागले. तर या ठिकाणी तो म्हणतो की त्या देवाने सीमा ठरवलेल्या आहेत. वचन 27. अशासाठी की त्यांनी, म्हणजे लोकांनी, देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसं तरी मिळवून घ्यावे. आणि तो आपल्या कोणापासूनही दूर नाही. तो म्हणतो हे प्रगटीकरण देवाने दिलेलं आहे. हे सर्व निसर्गाने, हे सर्व देश आणि सर्व लोकांनी केले ह्याच्यासाठी की ह्याच्यावर तरी माणसाने त्या देवाकडे वळावं, शोध करावा आणि त्याला जाणून घ्यावे. हा त्याचा उद्देश आहे. तो लपून बसलेला नाही की आपण देव शोधतोय आणि तो मला सापडला. तो प्रगट झालेला आहे, प्रगटीकरण त्याने दिलेलं आहे. पण जेवढं समजतं त्याच्यापेक्षा अधिक जेव्हा आपण इच्छा प्रगट करतो, देव आपल्याला प्रगटीकरण देतो. आणि तो म्हणतो की कसे तरी त्याला जाणून घ्यावे. तो आपल्यातील कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्यात आहोत, जगतो व आहो. तसेच तुम्ही कवींपैकी, तुमच्या कवीपैकी कित्येकाने म्हटले आहे. तो म्हणतो की आपण त्याच्यात जगतो, वागतो, आहो. आपण त्याच्यामध्ये आहो. तो जीवन देणार आहे. त्याने जर श्वास काढून घेतला तर आपण संपलो, हे तो त्यांना सांगत आहे. आणि मग त्यांच्या कवींचा तो उल्लेख करतो, कारण हे साहित्यिक लोक आहे, हे क्वालिफाईड लोक, हे काय असे अडाणी लोक नाही. हे एकदम सॉफिस्टिकेटेड क्राऊड आहे. डिग्निफाईड लोक बसलेले आहेत तिथं पाऊलाच्या मीटिंगला, विद्वान, फिलॉसॉफर्स. मग तो कवींचा उल्लेख करून म्हणतो की तुमच्यापैकी कवीने देखील म्हटलेला आहे, आपण त्याचा वंश आहोत. तो त्यांच्याच कवीकडून सांगतो की तुमच्या कवींनाही हे प्रगटीकरण, त्यांनाही कळतं की आपण त्या देवाचे आहोत. आपण आपल्याला निर्माण नाही केलं तर त्याने आपल्याला निर्माण केलं, आपण त्याचे वंश. तर आपण दैवी वंश असताना
मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटू नये. आणि मग तो पॉइंट क्लिअर करतो की आपण जर त्या निर्माणकर्त्या देवाचे आहोत तर आपण असल्याला असं वाटू नये की सोन्या चांदीची मूर्ती देव त्याच्यासारखा आहे. ही कल्पना तो म्हणतो चुकीची आहे असं आपल्याला वाटू नये. अज्ञानाच्या काळाची देवाने उपेक्षा केली. तर पहिली गोष्ट पाऊल काय सांगतो की गॉड इज. अज्ञात देवाला कसे ओळखावे? पहिला पॉइंट की तो देव आहे, तो निर्माण करता आहे, तो नियंत्रण करणारा आहे, कंट्रोल करणारा आहे, जीवन देणारा आहे. तो प्रगट करणारा आहे की त्याने स्वतःचं प्रगटीकरण माणसाला दिलेलं आहे, निसर्गावरून, माणसाच्या मनावरून. आणि आता तो अपेक्षा करतो की लोकांनी त्याचा शोध करावा, त्याला जाणून घ्यावं. दुसरा पॉइंट, दुसरी गोष्ट, अज्ञात देवाला कसं ओळखावं? तर त्याने काय म्हटलेलं आहे, बोललेलं आहे हे जाणून घेणं. टू रेकग्नाइज व्हॉट गॉड हॅज सेड. फर्स्ट रेकग्नाइज हू गॉड इज. देव कोण आहे हे जाणून घेणं. दुसरी गोष्ट, रेकग्नाइज व्हॉट गॉड हॅज सेड. देवाने काय म्हटलेलं आहे. वचन 30 आणि 31 त्याने काय म्हटलेलं आहे? अज्ञानाच्या काळांची देवाने उपेक्षा केली किंवा दुर्लक्ष केलं. अज्ञानाचा काळ म्हणजे कोणता काळ? ज्या काळात देवाने त्याचं लिखित वचन, रायटिंगमध्ये शास्त्र, बायबल दिलेलं नव्हतं तो काळ. प्रेज द लॉर्ड. किती जणांचं लक्ष आहे? किती जण जागे आहेत? अज्ञानाच्या काळात वचन 29 अज्ञानाच्या काळात तो म्हणतो काळांची देवाने उपेक्षा केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यांना आज्ञा करतो. जोपर्यंत शास्त्र दिलेलं नव्हतं, नियमशास्त्र नव्हतं, देवाने शिक्षा दिली नाही. कायनाने हबेलाचा मर्डर केला, देवाने त्याला काढून घेतलं नाही, मारून टाकलं नाही, कारण लॉ किंवा कायदा लिखित दिलेला नव्हता. दुर्लक्ष केलं, क्षमा केली, लगेच दंड किंवा शिक्षा नाही दिली. पण तो म्हणतो की आता ह्या काळामध्ये सर्व मनुष्याने, सर्व राष्ट्राच्या सर्व लोकांनी पश्चाताप करून त्या देवाकडे वळावं अशी तो आज्ञा करतो. आणि दुसरी गोष्ट त्याने काय गाजवली की देव काय म्हटलेलं आहे, व्हॉट गॉड हॅज सेड. त्याने काय म्हटलेलं आहे. आणि मग पुढे तो म्हणतो त्याने असा एक दिवस नेमस्त केलेला आहे की त्या दिवशी आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे. तो म्हणतो की त्या देवाने, त्या अज्ञात देवाने, निर्माणकर्त्या देवाने एक दिवस नेमलेला आहे. त्या दिवशी आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे एक माणूस पण नेमलेला आहे. आणि त्या नेमलेल्या माणसाच्या द्वारे तो जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करविल. तो म्हणतो एक दिवस न्यायाचा नेमलेला आहे. आणि म्हणून विकीने तेच गाणं घेतलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी देवाचे आभार मानले की खरंच प्रभू एका आत्म्यात तू आम्हाला चालवित आहेस. बरेच वेळेस है ना. तर राईट सॉन्ग ॲट द राईट टाईम. प्रेज द लॉर्ड. राईट प्रेयर, योग्य वचन, योग्य बोलणं, है ना. योग्य वेळी योग्य वचन एखाद्याला सांगणं, योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित राहणं, रॉंग ठिकाणी रॉंग लोकांमध्ये टाइमपास न करणं. त्याने असं एक दिवस नेमलेला आहे की त्या दिवशी आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे तो जगाचा नीतिमत्वाने न्याय करेल. आणि तो माणूस कोण? तो पुढे सांगतो त्याने त्याला मेलेल्यामधून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवले आहे. तो माणूस तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त आहे की देवाने तो मरण पावला, पुन्हा उठला, तो जगाचा प्रायश्चित्त झाला, पापाचा प्रॉब्लेम कायमचा सोडवला. माणसाला पापासाठी धर्म कर्म करण्याची गरज नाही आहे. तो म्हणतो माणसाने आता फक्त विश्वास ठेवून तारणात यायचं आहे. आणि जर नाही आला, जर पश्चाताप नाही केला तर एक दिवशी त्या देवापुढं उभं राहायचं आहे. बघा अशा रीतीची पावलाने साक्ष दिली. अशा रीतीचा त्याने स्ट्रॉंग उपदेश त्या लोकांना केला. आणि हे सर्व क्वालिफाईड लोक होते, PhDs होते, ऑर्डिनरी नव्हते. 3 गोष्टी पावलाच्या संदेशामधल्या मी रिपीट करतो. अज्ञात देवाला ओळखण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहे. पहिली गोष्ट, पहिला पॉईंट, रेकग्नाइज हू गॉड इज. देव कोण आहे हे जाणून घेणे. दुसरा पॉईंट वचन 22 ते 23. दुसरा पॉईंट, रेकग्नाइज
हू गॉड इज, पहिला पॉईंट रेकग्नाइज दॅट गॉड इज. देव आहे हे जाणून घेणे पहिला पॉईंट, की देव आहे. मूर्ख आपल्या मनात म्हणतो की देव नाही, आणि नाही म्हटल्याने काय फरक पडतो का? इकडे बघा, आता दिवस आहे, तारे दिसत नाही, पण कोणीतरी जर म्हटलं की नाही तारे बिरे काही नाही आहे, का तर मला दिसत नाही, काय फरक पडतो का? म्हणून कोणी नाही म्हटल्याने देवाचं अस्तित्व नष्ट होत नाही आहे, त्या व्यक्तीचं अज्ञान दिसून येतं. प्रेज द लॉर्ड. फर्स्ट, देव आहे. दुसरी गोष्ट, तो कोण आहे हे जाणून घेणं. आणि तिसरी गोष्ट, की त्याने काय म्हटलेलं आहे. वचन 30 आणि 31, व्हॉट गॉड हॅज सेड. दुसरा पॉइंट, देव कोण आहे. वचन 24 ते 29, की तो निर्माण करता आहे, तो प्रभू आहे, तो देणारा आहे, जीवन देणारा, तो नियंत्रण करणारा आहे, आणि तो स्वतःला प्रगट करणार आहे. आणि मग त्याने सांगितलं की त्या देवाने काय म्हटलेलं आहे. त्या देवाने पुत्र पाठवला, त्या देवाने त्याला प्रायश्चित्त केलं, तो पापाचा अर्पण झाला, मरण पावला, पुन्हा उठला, आणि तोच माणूस जो देवाने नेमला, तोच येशू ख्रिस्त म्हणतो की एक दिवशी जगाचा न्याय करणार आहे. आणि इथे त्याचा मेसेज संपला, उपदेश संपला. आणि मग पुढे त्याच्या प्रतिक्रिया काय झाल्या बघा. व्हॉट आर द रिस्पॉन्स. तो रिस्पॉन्स, ती प्रतिक्रिया वचन 32 ते 34 मध्ये आहे. वचन 32 ते 34 बघा. तेव्हा मृत्यांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येकांनी थट्टा केली. बघा, आता एक गोष्ट सांगायची राहून गेली अशी, की एपिक्यूर पंथी जे लोक होते, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचा विश्वास असा होता की मरण हा माणसाचा शेवट आहे. सुख चैन हे माणसाने उपभोगायचं, आणि दुःख अवॉइड करायचं, टाळायचं, आणि माणूस मेला की संपलं, असं एपिक्यूर पंथींचा विश्वास होता. त्यांचा विश्वास असाही होता की गॉड्स डोंट इंटरवीन इन ह्युमन अफेअर. देव दैवत आपल्या मानवी जीवनात हस्तक्षेप करत नाहीत, म्हणून आपण पाहिजे तसं घ्यायचं, सुखी व्हायचं, ऐश करायचं, आणि मेला की संपलं. थोडक्यात हा एपिक्यूर पंथीचं तत्वज्ञान होतं. आणि तिसरी गोष्ट, त्यांचा विश्वास असा होता की मरण पावल्यानंतर परत पुनरुत्थान नसतं, कोणी जिवंत होत नसतं, मरणानंतरचं जीवन नाही आहे, असं त्यांचा विश्वास होता. एपिक्युरियन फिलॉसॉफी. आणि दुसरी जी स्टोइक फिलॉसॉफी, स्तोकीय पंथी जे होते, त्यांची फिलॉसॉफी अशी होती की स्वतःला मास्टरी करणे. जसं आपण पाहतो की योगासन, ज्ञानसिद्धी याने स्वतःला कंट्रोल करून त्या लेवलला नेणे की आपण दुःख क्लेश याच्या पलीकडे जाऊन देवाशी, परमात्म्याशी जोडले जाऊ शकतो. किती जण ऐकत आहेत हे? याच्यासाठी की ह्या पंथाचे हे तत्वज्ञान आजही विधर्मी लोकांमध्ये आहे. तुम्हाला मला हे माहीत आहे. तर हा विश्वास असा होता की आपण अध्यात्मात वाढू, आत्म्याची देवाशी कॉन्टॅक्ट करू, आपण जगातील दुःखावर विजय मिळवू शकतो. आणि ज्यावेळेस पौलाने येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली, पहिली प्रतिक्रिया काय होती? मृतांच्या पुनरुत्थान ऐकून त्यांना थट्टा केली, टिंगल केली, कारण त्यांना माहिती आहे की मरणानंतर काही नसतंच. तर पहिली प्रतिक्रिया होती थट्टा. काही वेळेस अशी प्रतिक्रिया होते की काही लोक थट्टा टिंगल करतात. दुसरी प्रतिक्रिया आपण पाहतो, याविषयी आम्ही कित्येक म्हणाले, याविषयी आम्ही पुन्हा आणखी ऐकू. ठीक आहे, चांगलं आहे, चांगला नॉलेज आहे, आम्ही परत एकदा येऊ पाळक साहेब तुमच्या चर्चला, आम्ही परत तुमचा उपदेश आहे, आम्ही DVD बघू, है ना? ठीक आहे. म्हणजे काय? दुर्लक्ष, एवढं काय फारसं महत्त्व दिलं नाही. पण आपल्याला माहिती की इतिहास सांगतो की पाऊल परत त्या गावात गेला नाही, परत त्यांना संधी मिळाली, परत ते पाऊलाचं ऐकायला आले नाहीत. पण हे असंच वेळ टाळून नेण्यासाठी म्हटलं की ठीक आहे, आम्ही परत ऐकू. ही दुसरी प्रतिक्रिया. आणि तशी प्रतिक्रिया आज आपल्याला पाहायला मिळते. पण तिसरी जी प्रतिक्रिया आहे आणि ती महत्वाची, वचन 34 वर्स 34, 33 वचन. इतके झाल्यावर पाऊल त्यांच्यामधून निघाला, तरी त्यांना चिटकून राहून कित्येक मनुष्यांनी विश्वास धरला.
पाऊलाचा उपदेश व्यर्थ गेला का? तुमचा आणि माझा उपदेश व्यर्थ जातो का? एखाद्याला सुवार्थ थट्टा करतात म्हणून काय झालं? दुर्लक्ष करतात म्हणून काय झालं? काही जण जे देवाने नेमले असतात की जे वळतात आणि विश्वास ठेवतात, आणि ते महत्वाचं असतं. आणि म्हणून वचन सांगताना, सुवार्थ गाजवताना, एखाद्याला येशू ख्रिस्ताबद्दल सांगताना हे ध्यानात ठेवायचं की थट्टाही केली जाईल, दुर्लक्षही केलं जाईल, पण काही जण विश्वास देखील ठेवतील. कित्येकाने विश्वास ठेवला. इथं काय लिहिले बघा, त्याला चिटकून राहून, म्हणजे पावलाला, ते पावलाकडे वळले, पावलाच्या संगतीत झाले, फेलोशिप मध्ये आले. कित्येक मनुष्याने विश्वास धरला. त्या दिवनोसीय अरिपेकर, दामारी नामे कोणी एक स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते. ख्रिस्तासाठी साक्ष देणे. कालांतराने आपल्याला माहिती आहे की थेसलोनिका, फिलिपी, गलातिया हे सगळं ग्रीक देशातले गावं, तेथील मंडळ्या, हे लोक ज्यांनी विश्वास ठेवला, हे लोक नंतर त्या मंडळीत प्रभू येशूचे शिष्य झाले. आणि अशा रीतीने पौलाने येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष दिली. त्याने सांगितले की देव कोण आहे, कसा आहे, त्याने काय केलेलं आहे, येशू ख्रिस्त कोण आहे, त्याने काय केलेलं आहे, आणि त्याची काय आज्ञा आहे. त्याची इच्छा आहे की प्रत्येकाने त्याच्याकडे वळावं आणि त्याच्या तारणात यावं. आणि एक दिवशी तो जगाचा न्याय करायला येणार आहे. आज जर त्याला तारणारा म्हणून आपण स्वीकारलं नाही, तर एक दिवशी न्यायाधीश म्हणून त्याच्या पुढे तुम्हाला उभं राहावं लागेल. आज तो तारणारा आहे, पण उद्या तोच तारणारा न्यायाधीश असेल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.